राज्यात उन्हाचा पारा हा चांगलाच वाढला आहे. याचाच मोठा परिणाम हा लिंबांवरती सुद्धा झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये लिंबांचा थंड पेयामध्ये वापर केला जातो, सरबतामध्ये वापर केला जातो, परंतु आता याच्यामध्ये हे लिंब सुरुवातीला 15 रुपये किलोनी मिळायचे, परंतु आता याच लिंबाचा रेट हा 200 प्लस झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी एक ग्राहक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल, लिंबाचे रेट एवढे वाढलेले आहेत. तुम्ही पहिले कमी किमतीने घेत होते, पण आता जास्त किमतीने घ्यावं लागत आहे. पहिलं ना मी पहिला असा एक काळ होता की 15 रुपये किलोनी कुणाही लिंब घेत नव्हते. आता एक ह्या उन्हाळ्यामुळे ना सरबत म्हणा किंवा ज्यूस म्हणा, हॉटेल लाईन म्हणा, याच्यासाठी ना 250 रुपये किलोनी सुद्धा लिंब मिळत नाहीत. आता कसं आहे, गरमीमुळे ना आणि आम्हाला घ्यायचं म्हणलं तर कानकुचरपणा करावा लागतो की बाबा अर्धा जिथं 5 किलो घेत होतो तिथं 2 किलो मध्ये किंवा 2.5 किलो मध्ये भागावं लागतंय. आता ह्याच्याशिवाय काय पर्यायच नाही ना. आता घेतल्याशिवाय आमचं हॉटेल येतं, आता काय त्याला न्यावंच लागेल, इलाजच नाही. म्हणजे किती रुपये किलो असेल, पण हॉटेल चालवण्यासाठी तुम्हाला हे घेणं गरजेचं आहे. हो हो, हॉटेल चालवण्यासाठी घेणंच आहे. कस्टमरनी ग्राहकांनी मागितल्यावर देणंच भाग आहे ना. आणि जरी नाही दिलं तर म्हणणार काय बाबा तुझे का फुकट खातो का, असं चालू असतं. आणि समजा जे थंड पेय तुम्ही देता ते पहिले 10 ते 15 रुपयाला मिळायचं, पण आता लिंबाचे रेट वाढले त्यामुळे त्याचे रेट वाढवले. त्याच्या मागे मार्जिन 2-3 रुपये, काय 10च्या 15 जिथं विकत होतो तर तिथं 20 रुपये केला. 5 रुपयाचा फरक एवढाच आहे की बाबा सोन्याला पार केलं लिंबाने. माझं हेच म्हणणं आहे, बाकी काही विषय नाहीये. खऱ्या अर्थाने लिंबाकडे सगळे लोक हे थंड पेयाच्या एक साधन म्हणून बघायचे, परंतु लिंबाचे रेट एवढे वाढले आहेत की सर्वसामान्यांच्या खिशाला याची कात्री पडायला लागलेली आहे. नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे.